the opening of CM Scholarship Portal, which was launched last year, and the second, the various benefits that the government has extended by amending the DSS scheme of Social Welfare Department. Wasting no time, I invite the Honorable Minister to give a briefing on this. Once again, I extend a warm welcome to all present here. The Social Welfare Department has decided आमचे कडेन जे widows आसात आणि widows having a child, one of the child, the last child below 21 years of age will be eligible for both the benefits. One is Graha Aadhar and the other one is widow. So Graha Aadharaचे 1,500 आणि विडोचे 2,500 मिळून 4,000 तांकां ते एलिजिबल जातले. So this scheme आमी Honorable Chief Minister आयज लॉन्च करपा खातीर काडले आसा. तांकां फक्त प्रोड्यूस करपाक जाय. All those widows who are receiving today whatever benefit, if they have this child of below 21 years, they have to simply produce the birth certificate of the child. आणि ताका 4,000 मेळपाक कॉमेस जातले. As of today, we have 2,049 widow beneficiaries who are receiving 2,500 per month. नवे जे widows कोणाके apply करपाक जाय, what was happening earlier, की ते हांगच्यान पयलीं 2,000 रुपया मेळटाले. 2,000 मेळोवपा खातीर ते 1,500चे तांकां कॅन्सलेशन करचें पडटालें. आणि upon cancellation, we were receiving the application in social welfare. So आमकां वुमन एंड चायल्डांचे तांकां पयलीं बंद करचें पडटालें. आतां वुमन एंड चायल्डान तांणी वचपाचें ना. इफ दे आर रिसिवींग 1,500 इन Graha Aadhar, ते कॅन्सल बी करपाचें ना. स्ट्रेट अवे दे हॅव टू अप्लाय फॉर इन द DSS. सो दे विल बी रिसिवींग 4,000. आणि आमचे डिपार्टमेंट आसा ते कळीत करतले Graha Aadhar वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंटाक कॅन्सल दॅट 1,500. सो बोथ बेनिफिट्स will be received from Directorate of Social Welfare. So ही एक स्कीम आसा. म्हणूनच आमचो सगळ्या खातीर एक विनवणी आसा की इन्स्टेड ऑफ वेस्टिंग युअर टायम ते बंद कॅन्सलेशन बी करपाचें, ते ऑल दॅट प्रोसेस विल बी डन बाय सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. ओके. दुसरी आसा ते पोर्टल आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर पोर्टल आमचे प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक पोर्टल रिलीज करपाची. I request the Honorable Chief Minister to open up the CM Scholarship Portal. Okay. Sir, question lagi. नमस्कार. सगळ्यात पहिली माझ्याबरोबर आयच्या प्रेस कॉन्फरन्सात सोशल वेलफेअर मिनिस्टर मिस्टर सुभाष फळदेसाय, फ्रॉम द डायरेक्टर सोशल वेलफेअर आणि फायनान्स डिपार्टमेंटाचे प्रणव भट. आयच्या प्रेस कॉन्फरन्सात म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. आमी पयलीच फावटी CM स्कॉलरशीप पोर्टल हो लॉन्च करता. CM स्कॉलरशीप पोर्टल कित्याक तर वेगवेगळ्या जाग्यार वेगवेगळ्यो स्कॉलरशिपीक हार्ड फॉर्म म्हणून एप्लाय करचे पडटाले. गव्हर्मेंटान रिफॉर्म करून फाटल्या वर्साक खरें म्हणजे CM स्कॉलरशीप पोर्टल आमी ट्रायल बेसिसचेर लॉन्च केलो. ज्या पोर्टलाच्या वयल्यान भुरग्यांनी डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ ट्रायबल वेलफेअर, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांच्यो सगळ्यो स्कॉलरशीप ह्या एकाच वेबसायटीचेर वचून एप्लाय करपाचे आणि तांचो बेनिफिट जो आसा विदीन 15 days मॅक्स टू मॅक्स 1 म्हयनो त्यो ताका मेळपाक शकता. एप्रॉक्सिमेटली 50,000 भुरग्यांक हो डायरेक्ट बेनिफीट सातत्यान स्कॉलरशिपीचो घेता. अश्यो वेगवेगळ्यो स्कॉलरशीप आसात. आमी ताका म्हणटा फ्रॉम द 10th स्टँडर्ड टू हायर एड्युकेशन पर्यंत. इवन दो थोड्या भुरग्यांक फ्रॉम द 5th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड ह्यो म्हणजे ताका प्री मॅट्रीक स्कॉलरशीप आणि पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशीप, हायर एड्युकेशन स्कॉलरशीप अश्यो वेगवेगळ्यो SC, ST, OBC and including EWS, economical weaker section, ह्यो सगळ्यो स्कॉलरशीप आसा. अप टू द म्हणजे इन्क्लुडिंग द बर्सरी स्कॉलरशीप, जितकी फीस EWS कॅटेगरीचो भुरगो सुद्धा जी स्कॉलरशिपीची फीस भरता 25,000 रुपीज पर्यंत सुद्धा ती स्कॉलरशिपीची फीस ताका परत मेळटा.
इन्क्लुडिंग द ग्रॅज्युएशन कॉलेजीची 10,000 रुपया फीज भरता ती सुद्धा 10,000 रुपयाची फीज ताका परत मेळटा. फाटल्या 4-5 वर्सां म्हज्या लक्षांत आयलें की 50% ऑफ द भुरगे जे इलिजिबल असता ते स्कॉलरशिपाचे फॉर्मूच भरिना आणि ह्या कारणान ताका वेगवेगळे कडेन 20,000 रुपया सुद्धा स्कॉलर फीज आसा जाल्यार ताका एकदा प्रॉब्लेम क्रिएट जाता. गांवांतल्यान आमी हो विशय पळयता म्हणून म्हज्या लक्षांत आयलें आणि ताकाच लागून हल्लीच आमी जेन्ना एक लॉ स्टुडंट्स म्हणजे आपल्याक फीज भरपा खातीर जेन्ना पर्सनली म्हाजे कडेन आयलो ताज्या उपरांत म्हज्या लक्षांत आयलें की अवेरनेस लोकांच्या मदीं जावप चड गरजेचें आसा. म्हणून माय डायरेक्टर ऑफ सोशल वेलफेअर आणि फायनान्स डिपार्टमेंट हांच्यांनी मेळून जो सीएम स्कॉलरशीप पोर्टल काडलो. ह्या सीएम स्कॉलरशीप पोर्टलाचेर केंद्रांतले आनी राज्यांतले दोनूय इन्क्लुडिंग ट्रायबल वेलफेअर आणि सोशल वेलफेअराचो कंपोनंट थोडो केंद्र सरकाराचो आसा. तोय कंपोनंट सुद्धा हाज्या वयल्यानूच एप्लाय करपाक मेळटा. आमीच फॉर्म फॉरवर्ड करता फॉर द सेंट्रल गव्हर्मेंट आणि ताज्या उपरांत पयली कंपोनंट आमी रिलीज करता स्टेट गव्हर्मेंटाचो जितको कंपोनंट आसा तितको आमी डायरेक्टली रिलीज करता. केंद्र सरकाराचे पयशे आयल्या उपरांत तांचे पयशे तांच्या डायरेक्ट अकाउंटाचेर रिलीज करता. खंयसरूच हांगासर चेक दिवपाची सिस्टम ना. हे पयशे खंयच्याच कॉलेजीक वचना. हे पयशे तेणी पयलीं भरपाचे आनी प्री रिसीप्ट रावपाची सिस्टम इतकी सोपी आहा. इंडिविज्युअल जो भुरगो आसा तेणी पोर्टलाचेर वचप तेणी पोर्टलाचेर जितके डॉक्युमेंट मागला ते पोर्टलाचेर तेणी डॉक्युमेंट अपलोड करप. व्हेरिफिकेशना खातीर त्या इन्स्टिट्युशना कडेन वयता. त्या इन्स्टिट्युशनाक हांव त्या खातीर सगळ्यांक आव्हान करता जितकी इन्स्टिट्युशन्स गोंयांत आसा किंवा गोंयांतले भुरगे जर भायर शिकता आसत कर्नाटकांत तेंच्यांनी आपल्या इन्स्टिट्युशनाचो हेड कोड स्कॉलरशीप पळोवपी हो आमच्या डिपार्टमेंटाक कळोवचो सो दॅट ह्या पोर्टलाचेर तेकाय बी डायरेक्टली कारण व्हेरिफिकेशन ऑफ द डॉक्युमेंट करपाक आमी त्या इन्स्टिट्युशनाक धाडटा. इन्स्टिट्युशनान एकदा व्हेरीफायड म्हटलें काय ते पोर्टल डायरेक्टली आमी म्हणजे ओपन करपाचो रायट परत आमच्या कन्सर्न डिपार्टमेंटाक उरता. इधर सोशल वेलफेअर ट्रायबल वेलफेअर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन हायर एड्युकेशन ते व्हेरीफाय करता आणि एकदा व्हेरीफाय जालें काय कन्सर्न डिपार्टमेंट ताका ते पयशे दिवपाची सँक्शन दिता. सो ऑटोमॅटिकली जे फायनान्स डिपार्टमेंट हे पयशे तेंच्या अकाउंटाक ट्रान्सफर करतात. त्या खातीरच हांव सगळ्या स्टुडंट्सांक आव्हान करता की तांच्यांनी आपले पोर्टलाचेर डॉक्युमेंट अपलोड करचे. व्हेरिफिकेशन आपल्या इन्स्टिट्युशनान म्हणजे गोंया भायर आसत जाल्यार आमी गोंयांतल्या सगळ्या इन्स्टिट्युशनाचो नोडल ऑफिसर आमच्या कडेन नोंद जाल्लो आसा सिस्टम आनी ताका सिस्टम खबर आहा. गोंया भायलो जर आसत जाल्यार तांच्यांनी आमकां मुद्दामून ती जे स्टुडंट स्पेशली नर्सिंग करपाक आनी इतर एड्युकेशन घेवपाक भायर वयता आनी जे इलिजिबल आसात त्या सगळ्या खातीर आव्हान करता ह्या स्कॉलरशिपाचो तेंच्यांनी फायदो घेवचो जेणे करून आमकां तांकां सगळ्यांक स्कॉलरशीप दिवपाक मेळटली. मॅक्स टू मॅक्स म्हणजे अप टू 40,000 रुपीज पर्यंत सुद्धा ही तेंची फीस ही तांकां परत मेळटा. त्या खातीर सगळ्या जाणांनी ह्या पोर्टला वयल्यानूच एप्लाय करचें. अजून 2 स्कॉलरशीप ज्यो आसा पळय म्हणजे लेबर वेलफेअर स्कॉलरशीप ती आमी ह्या पोर्टलाचेर घेवपाची आसा. इन्क्लुडींग प्रायवेट सेक्टरांत जे कोण काम करता आनी ताका लेबर वेलफेअरा खातीर एलिजिबल आसा तेजोय विदीन 45 डेज तेजेय बी आमी ह्या पोर्टलाचेर घेतले. त्या पोर्टला वयल्यान मागीर एप्लाय करपा खातीर तांकां बरें पडटलें. सो हांव सगळ्या पुराय स्टुडंट्स आनी बाकी सगळ्या इन्स्टिट्युशन तांकां आव्हान करता की सीएम स्कॉलरशीप पोर्टल हो भुरग्यां खातीर स्कॉलरशीप घेवपा खातीर इजी आसा. लास्ट इयर 13,000 भुरग्यांनी तांकां विदीन 15 दिसांच्या भितर तांचे पयशे ट्रायबल वेलफेअरा भितर एप्लाय केले. हे 15 दिसांनी तांच्या अकाउंटार जमा जाले. खुबशे भुरगे एप्लाय करता आनी परत सांगता म्हाजे पयशे म्हाका मेळोकूच ना. त्यांनी खंयच्याच डॉक्युमेंट खंयच्याच ऑफिसान व्हरून फॉर्म दिवपाची गरज ना. तांच्यांनी फॉर्म आमच्या पोर्टलाचेरूच भरचो. ताका मॅक्स टू मॅक्स हांव परत सांगता एका म्हयन्याच्या भितर स्कॉलरशीप दिवपा खातीर आमी सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आनी आमचे फायनान्स डिपार्टमेंट हे बंधनकारक आसा. दुसरी गजाल आतां जे आमचे सोशल वेलफेअर मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय उलयले. हांव सुभाष फळदेसाय आनी तेंचे एंटायर टीम हांचे खूब खूब अभिनंदन करता. कारण विडो पेन्शना खातीर जायना सामाजीक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत आमी 2,500 रुपया दिवपाक सुरवात केला. 2049 अर्ज हे खूब वर्सभर जाले म्हणजे पेंडींग आशिल्ले. तांकां दोनूय पेन्शनां तेंच्यो बंद जाल्ल्यो. त्या सगळ्या पेन्शन धारकांक आमी फाटलो बॅकलॉगा पासून तेच्यांनी एप्लाय जे दिसा सँक्शन जे दिसा जालां तेन्नाच्यान आतां पर्यंतचे पयशे हे सगळे पयशे तांकां 2,500 रुपया पर मंथ हातूंतल्यान कॅल्क्युलेट करून तेंच्या अकाउंटाचेर फुडल्या 2 दिसांच्या भितर तेंच्या अकाउंटाचेर जमा जातले. ही एक व्हड गजाल आसा जवळपास 2,050 महिलांच्या खातीर. दुसरी गजाल तांच्यांनी जी सांगली henceforth आपलो फॉर्म भरता फक्त हांव सिम्प्लिफाय करता. आपलो फॉर्म जेका विडो पेन्शन जायी गृह आधार घेता आसतना सुद्धा जर एखादी बायल विडो जेन्ना जाता तेणी निव्वळ विडो पेन्शनाचो आतां फॉर्म भरप आनी आपल्या धाकल्या भुरग्याची बर्थ सर्टिफिकेट ही ताका लावप सो दॅट ताका 2,500 रुपया ते प्लस
ताका 1,500 रुपया म्हणजे 4,000 रुपयाची पेन्शन ही डायरेक्टली विडो महिले खातीर मेळची म्हणून ही चालू जातली जेणे करून ही 4,000 रुपया ताका 21 वर्सां धाकल्या भुरग्याक जायसर उरतली 21 वर्सां जाल्या उपरांत अगेन इट वील शिफ्ट टू द 2,500 रुपया ह्या तेजी उरतली म्हणून परत एकदा म्हणजे खंयसरूच कोणी चुकून सुद्धा परत WCD आपल्याक वचोंक जाय तें कॅन्सलेशन हाडपाक जाय आपूण हो करूंक जाय नाका खुबश्यो आमच्यो विधवा भयणी ह्या सगळ्या किचकटीतल्या प्रोसेसा खातीर DSS-वायच्या पेन्शनीक एप्लाय करिनासतना रावली कारण 1,500 रुपया मेळटा तेय बंद जाता आनी हे बेगीन मेळना अशी तेची समस्या आसली बट एक मेजर रिफॉर्म आमच्या डिपार्टमेंटांतल्यान करून आमी ही स्टेप घेतल्या कारण हे सरकार अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय ह्या तत्वाचेर चलता सदोदीत सामाजीक बांधिलकी आशिल्ले आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हे सदोदीत सगळ्या खातीर काम करता म्हणून आज मेजर रिफॉर्म्स आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटांतल्यान CM स्कॉलरशीप पोर्टल ह्या सायटीचेर तुमकां दाखयली फाटल्यान सायटूय हेजेर आसा ती तुमी पब्लीश करची जेणे करून चडांत चड भुरग्यां पर्यंत पावतली म्हाका खात्री आसा गोंयांतले 50,000 भुरगे जे ह्या स्कॉलरशिपा खातीर एलिजिबल आसा 50,000 भुरग्यांनी एप्लाय करचे तांकां शिक्षण आनी स्कॉलरशीप मेळपा खातीर एलिजिबल आसतले ज्या विडो पेन्शनाक जितकी जाणां एलिजिबल आसा त्या सगळ्या जाणांनी ह्या विडो पेन्शनाक एप्लाय करचे आमी तितक्याच जाणांचे जाता तितके बेगीन एक्सपेडाइट करून दिवपाक मेळटले फाटल्या दिसांनी आमी अटल आश्रयाच्या अंतर्गत घेतलेले डिसिजन खूब मोठ्या प्रमाणात फायदो जाला थोड्या दिसांच्या भितर त्यांचे सगळ्यांचे पयशे तेंच्या अकाउंटाचेर वचपाक सुरवात जाली निदान फर्स्ट इन्स्टॉलमेंट तांच्या अकाउंटाचेर गेला सेकंड इन्स्टॉलमेंटूय बी जाता तितके बेगीन हो त्यांच्या अकाउंटाचेर सगळ्यांचे वयतले असे वेगवेगळे रिफॉर्म आमी सातत्यान हाडटा परत एकदा हांव म्हणजे दोन्ही म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आणि सोशल वेलफेअर डिपार्टमेंट हांच्या मदीं तालमेल करून तेंच्यांनी खूब बरो रिफॉर्म केला त्या खातीर हांव गोंयांतले शिक्षण आपल्या कडेन पयशे ना म्हणून खंयच्याच भुरग्याचेर उरूंक शकना हें परत एकदा हांव कन्फर्म करता आनी सातत्यान OBC, SC, ST इन्क्लुडिंग EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ह्या भुरग्यां खातीर सरकार सर्वतोपरी मदत करपा खातीर तत्पर आसा आनी हे फास्ट ट्रॅक जावचें म्हणून हो केल्लो प्रोसेस थँक्यू सेम विडो हा पद्दती स्किमीचें नांव चेंज जातलें आता ना दयानंद सामाजीक सुरक्षा योजना आसा आणि सोशल वेलफेअरच्या अंडरच उरतलें न्हू ती सोशल वेलफेअराच्या अंडरच आसा दोन्ही? सोशल वेलफेअराच्या अंडरच उरतली आणि ते दोन्ही ते दुसरी घेतात ते दुसरी तांकां ग्राहदार तेंची स्कीम थंयसर बंद जातली बट तांकां एडिशनल पयशे जे येवपाक जाय ते सोशल वेलफेअरांतल्यान आमी टोटल विडो कितले आसा हांव तुका आत्तां नंबर म्हणटा 36,000 आज सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के अंतर्गत 2 रिफॉर्म हमारे डिपार्टमेंट में किए इसी में डिपार्टमेंट की मिस्टर सुभाष फर्नांडिस और एंटायर टीम इनका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ विडो पेंशन स्कीम जो डिपार्टमेंट की तरफ से दी जाती थी वो 2 डिपार्टमेंट में अलग अलग से मिलती थी अभी वो एक ही डिपार्टमेंट में अप्लाई करने के बाद उनको 2,000 की जगह उनको 2,500 पेंशन मिलेगी और जिनके बच्चा 21 के बिलो है उनको they'll get additional 1,500 so they'll get a pension of approximately 4,000 rupees per month ease of doing the process करने के अंतर्गत हमने ये प्रोसेस ईज किया है और उन्होंने सिंगल फॉर्म भर के अप्लाई सोशल वेलफेयर में डिपार्टमेंट करने के बाद उनको अप्लाई हो जाएगी सेकेंड इज CM स्कॉलरशिप पोर्टल आज हमने लॉन्च किया जितने सारे स्कॉलरशिप्स है उन सभी स्टूडेंट्स ने सिंगल पोर्टल के अंतर्गत अप्लाई करना है तो KG से लेके PG तक सभी बच्चों को जो जो स्कॉलरशिप के लिए एलिजिबल है इन्होंने ये फॉर्म भरने के बाद चाहे सोशल वेलफेयर हो ट्राइबल वेलफेयर हो डायरेक्टर ऑफ एजुकेशन हो डायरेक्टर ऑफ हायर एजुकेशन हो इन सब के पेंशन हम उसी एक सिंगल पोर्टल के विदिन द 15 डेज उनके अकाउंट पे मेरे पैसे जमा हो जाएंगे इसलिए मैं दोनों रिफॉर्म्स मेरे मेजर डिपार्टमेंट सोशल वेलफेयर डिपार्टमेंट और फाइनेंस डिपार्टमेंट की तरफ से किया है इसलिए मैं दोनों डिपार्टमेंट का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ सीएम विडो डिस्क्रिमिनेशन एक्ट तुम्ही काढपाक आशिल्लो तो आतां खंय पावला आम्ही मॅक्झिमम सगळे बेनिफिट्स जे आहा पळय ते सातत्यान दिवपाचो प्रयत्न करता आनी डिस्क्रिमिनेशन जावचें न्ही पूण हाच्या खातीर आमच्या डिपार्टमेंटान सदोदीत कार्यरत सर आणि काय स्पेशल कोर्ट अनाउन्स केला फॉर लँड ग्रॅब हय SIT लँड ग्रॅब जी फॉर्म केली ताच्या वेळेला तितूंतलोच एक तांच्यांनी सजेशन्स जे केल्ले की बऱ्याच जाणांचे प्रश्न आसताले जी लँड ग्रॅब जाला ती परत कशी मेळटली ताच्या खातीर स्पेशल कोर्ट नॉर्थ आणि साऊथ गोवा हाचे जे डेप्युटेड बाय द जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवलाचे जे जज आसा तांच्या अंतर्गत SIT स्पेशल कोर्ट फॉर द लँड ग्रॅबिंग हे आमी फॉर्म केले
नाव बाकीच्या जेका जेका आपल्या लँड ग्रेबिंगान लँड अडकून उरलेले तांच्यानी ह्या कोर्टाने आता एप्लाय करपाक काय हरकत ना. थँक्यू.